मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता मंत्र्यांचं आठवड्याचं वेळापत्रक ठरवलेलं आहे। आठवड्यातील 3 दिवस मंत्र्यांना मुंबईमध्ये हजर राहावं लागणार आहे, तसं अनिवार्य करण्यात आलंय। सोमवार, मंगळवार आणि बुधवार मंत्र्यांना मुंबईमध्येच राहावं लागणार आहे। प्रत्येक विभागात काम सुरू असणाऱ्या सुनावण्या पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मंत्र्यांना अधिक वेळ काम करून सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे। हे वेळापत्रक नेमकं काय आहे मंत्र्यांचं बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वेळापत्रक ठरवलंय। मंत्र्यांसाठीचं आठवडाभरासाठीचं वेळापत्रक फडणवीसांनी तयार केलंय। आठवड्यातील 3 दिवस सगळ्या मंत्र्यांना मुंबईमध्ये हजर राहणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार मंत्र्यांना मुंबईमध्येच राहावं लागणार आहे। गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावावी लागेल। शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। प्रत्येक विभागात सुरू असलेल्या सुनावण्या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करा असे आदेश दिलेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, मंत्र्यांमध्ये नेमकं या सगळ्या संदर्भात आता काय चर्चा सुरू झालेल्या आहेत? आठवड्याभराचं वेळापत्रक आता मुख्यमंत्र्यांनीच ठरवून दिलेलं आहे। रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरं तर आधी मंत्र्यांना सर्व सांगितलंय की दर मंगळवारी जी आहे ती 11 किंवा 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मात्र त्याआधी मंत्र्यांनी आठवड्याचे 3 दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 3 दिवस मुंबईत हजर राहणं अनिवार्य आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांची कामं असतात। मंत्रालयात अनेक लोक जे आहेत, नागरिक कामं घेऊन येत असतात आणि अशा वेळी जर मंत्री नसतील तर लोकांची निराशा होते, लोकांची कामं उशिराने खोळंबतात। त्यामुळे मंत्र्यांनी 3 दिवस जे आहेत मुंबईत थांबावं, लोकांची कामं मंत्रालयात बसून करावी। त्यानंतर पुढचे 3 दिवस जे आहेत त्यामध्ये गुरुवार आणि शुक्रवार यामध्ये मंत्र्यांकडे ज्या सुनावण्या असतील त्या सुनावण्या त्यांनी त्या विभागात जाऊन पूर्ण कराव्या। म्हणजे जिल्हा पातळीवर ज्या सुनावण्या असतात मंत्री विभागाच्या त्या सुनावण्या पूर्ण कराव्यात। आणि त्यानंतर मंत्र्यांसाठी 2 दिवस जे आठवड्याचे शेवटचे 2 दिवस असतील ते शेवटचे 2 दिवस मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात राहावं, म्हणजे जेणेकरून मंत्र्यांचं मतदारसंघातही लक्ष राहील आणि मंत्र्यांची जी प्रलंबित कामं असतील ती पूर्ण होतील आणि नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक वेळापत्रक सर्व मंत्र्यांना आखून दिलेलं आहे आणि या वेळापत्रकाचं पालन देखील मंत्री करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही मंत्री जे आहेत ते सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस इथे उपस्थित राहतात, त्यानंतर सुनावण्या घेतात, राज्यभर दौरा करतात आणि त्यानंतर शेवटचे 2 दिवस असतात शनिवार आणि रविवार संध्याकाळपर्यंत हे मंत्री जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघात राहतात। असं सध्या तरी चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जी निश्चित। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।